नमस्कार भक्तांनो आणि माझ्या लाडक्या तुळ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या या लाडक्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। वर्ष 2026 ची ही नागपंचमी सामान्य नागपंचमी नाही, कारण यावेळी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा सोमवार आणि नागपंचमीचा महासंयोग तब्बल अनेक वर्षांनी जुळून आला आहे। सोमवार हा देवाधिदेव महादेवांचा वार आणि त्याच दिवशी नागदेवतेची पूजा। जेव्हा असे महासंयोग घडतात तेव्हा ब्रह्मांडात प्रचंड सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते। पण माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो, सध्या तुमच्या मनात अनेक प्रश्न फिरत आहेत। गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून तुमचे कामे अडकत आहेत का? घरात विनाकारण कटकटी होत आहे का? आरोग्याच्या तक्रारी किंवा पैशांची चणचण भासत आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, येणारी नागपंचमी तुमच्यासाठी एखादे मोठे संकट घेऊन येत आहे की तुमचे? तर आजच्या या खास आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण याच महाप्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमीच्या या पवित्र मुहूर्तावर तुळ राशीच्या कुंडलीत नक्की कोणते मोठे ग्रहांचे फेरबदल होत आहे, राहू, केतू आणि शनीची चाल तुमच्यावर काय परिणाम करत आहे, आणि असे कोणते 3 महाउपाय आहेत जे केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरते। चला तर मग महादेवांचे आणि नागदेवतेचे नाव घेऊन आजच्या या विशेष व्हिडिओला सुरुवात करूया। कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सर्वात आधी आपण या वर्षीच्या नागपंचमीचे अचूक तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त समजून घेऊया, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। पंचांगानुसार या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। पंचमी तिथीचा सुरुवात 16 ऑगस्ट म्हणजे 2026 रोजी संध्याकाळी 4:52 होणार आहे। पंचमीची तिथीची समाप्ती 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता होईल। उदया तिथीनुसार सोमवार म्हणजे 17 ऑगस्ट हाच दिवस नागपूजेसाठी सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे। 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 या वेळेत पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे। या 2 तास 36 मिनिटाच्या काळात केलेली पूजा थेट नागदेवतेपर्यंत आणि भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचते, असा शास्त्राचा कयास आहे। ह्याचे धार्मिक महत्त्व काय आहे तर मंडळी, आपल्या सनातन धर्मात नागांना देवाचे स्थान दिले आहे। भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर शयन करतात, तर भगवान भोलेनाथ आपल्या गळ्यात वासुकी नागाला हार म्हणून परिधान करतात। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील राहू आणि केतूचे अशुभ दोष शांत होतात। ज्या लोकांना कालसर्प दोष आहे, पितृदोष आहे किंवा ज्यांचे काम ऐनवेळी बिघडते, त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे वरदान असतो। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। तुळ राशीसाठी ही नागपंचमी कशी ठरेल, संकट की भाग्य बदल, हे समजून घेण्यासाठी आपल्या आधी तुमच्या राशीची सध्याची ग्रहांची स्थिती समजून घ्यावी लागेल। तुळ राशीचा स्वामी शुक्र देव आहे, जो सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक आहे। वर्ष 2026 मध्ये तुमच्या राशीमध्ये काही मोठे बदल होत आहे। पहिला बदल आहे तो राहू केतूचा प्रभाव। सध्या राहू तुमच्या पंचम म्हणजेच 5व्या भावात गोचर करत आहे। पंचम भाव म्हणजे हा बुद्धी, शिक्षण आणि संततीचा असतो। राहूच्या या स्थितीमुळे गेल्या काही काळापासून तुमच्या मनात विनाकारण भीती, संभ्रम आणि चिडचिड वाढली असण्याची शक्यता आहे। बनत आलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडणे हा याच राहूचा खेळ आहे। दुसरा म्हणलं तर शनीची चाल। शनिदेव तुमच्या 6व्या भावात असून ते तुमचे शत्रू आणि कर्जाचा नाश करत आहेत, परंतु शनीची दृष्टी तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावत आहे। म्हणजेच तुम्हाला फळ मिळत आहे, पण खूप उशिरा आणि खूप कष्ट केल्यावर। तिसरा, देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुचे वरदान। तुळ राशीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे देवगुरु बृहस्पती तुमच्या 10म भावात उच्च अवस्थेत विराजमान आहेत। गुरुची ही स्थिती तुमच्या करिअरमध्ये आणि पैशाच्या बाबतीत एक प्रचंड मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे।
त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की तुमच्यावर खूप मोठे संकट येणार आहे तर घाबरू नका. कोणतीही भीती मनात ठेवू नका. ही नागपंचमी तुमच्यासाठी संकट नव्हे तर तुमच्या आयुष्यातील सोनेरी दिवस घेऊन येणार आहे, म्हणजेच भाग्यबदल घेऊन येत आहे. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे तुमचे करिअर. आता माझ्या तूळ राशीच्या नोकरदार वर्गासाठी नागपंचमीपासूनचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमधून चांगल्या ऑफर मिळतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि प्रदीर्घ काळातून रखडलेले जे प्रमोशन म्हणजेच पदोन्नती आणि पगारवाढ होणार होते या नागपंचमीच्या नंतर नक्कीच मिळण्याची दाट शक्यता आहे. जे लोक व्यवसाय किंवा व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमचे नवीन सौदे म्हणजेच डील्स फायनल होतील. व्यवसायातील जुना तोटा भरून निघेल आणि नवीन भागीदार म्हणजेच पार्टनर तुम्हाला मिळतील. बाजारात तुमची पत वाढणार आहे. आर्थिक आणि धनलाभ म्हणजेच पैशाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तूळ राशीची आर्थिक स्थिती आणि नागपंचमीला अचानक वळण घेणार आहे. म्हणजेच दशम भावातील गुरु आणि नागदेवतेच्या आशीर्वादाने धनाचा ओघ म्हणजेच मनी फ्लो वेगाने वाढेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कुणी उसने घेऊन परत दिले नसतील तर ते पैसे या काळात अचानक परत मिळतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्यावर जुने कर्ज म्हणजेच लोन असेल तर ते फेडताना तुमच्या नाकी नऊ आले होते तर त्या आता कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा जसा येईल ना तसाच तो चैनीच्या गोष्टीवर विनाकारण खर्च करू नका. पैशाचे नियोजन आधीच करा. कुटुंब आणि नातेसंबंधांसाठी आता बोलूया आपण तुमच्या जीवनाबद्दल. गेल्या काही महिन्यात घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद झाले असतील, नवरा बायकोंमध्ये किंवा भावंडांमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील, पण नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर घरातील हे सर्व क्लेश दूर होणार आहेत. पती पत्नीमधील प्रेम वाढेल, जुने वाद मिटतील, अविवाहित तरुण तरुणीसाठी विवाहाचे अत्यंत योग्य आणि घराण्यातूनच पसंत पडतील असे प्रस्ताव येतील आणि लग्न ठरण्याचे योग आहेत. तसेच ज्या दाम्पत्यांना दीर्घकाळापासून संतान प्राप्तीची म्हणजेच अपत्य प्राप्तीची इच्छा होती त्यांच्या घरात आता या नागपंचमीच्या शुभ योगामुळे पाळणा हलण्याची आनंदाची बातमी येऊ शकते. आता शिक्षण आणि विद्यार्थी वर्गासाठी म्हणजेच एज्युकेशन. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी राहू थोडा संभ्रम निर्माण करत असला तरी तुमची मेहनत वाया जाणार नाही. नागपंचमीच्या दिवशी जर तुम्ही सरस्वती देवीची आणि नागदेवतेची उपासना केली तर एकाग्रता वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या काळात मोठे यश मिळू शकते. फक्त आळस सोडा आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ संमिश्र असेल. जुन्या मोठ्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळेल, मात्र राहूच्या प्रभावामुळे मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस आणि शनीच्या प्रभावामुळे अपचन किंवा पोटाचे विकार तसेच पायाचे दुखणे उद्भवू शकते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाला जलाभिषेक केल्याने मानसिक शांतता लाभेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि योगासने नेहमी करा. भक्तांनो, भाग्य बदलणार हे नक्की असले तरी जर आपण नागपंचमीच्या दिवशी काही चुका केल्या तर पुण्याचे फळ पापामध्ये बदलू शकते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे नीट समजून घ्या. पहिले बघा, काय करू नये. भूमी उकरणे किंवा नांगरणे निषिद्ध. म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी जमिनीत खोदकाम करू नका, शेतात नांगर चालवू नका, कारण जमिनीच्या खाली नागदेवतेचे स्थान किंवा बिळे असतात, त्यांना इजा पोहोचू शकते. दुसरा, चिरणे, कापणे आणि तळणे टाळा. या दिवशी घरात कोणतीही भाजी चिरू नका, कापू नका. तसेच तवा किंवा कढई गॅसवर ठेवणे अनेक परंपरांमध्ये वर्ज्य मानले जाते. या दिवशी पुरणाची दीड किंवा उकडलेले अन्न खाण्याची प्रथा आहे. तिसरा, जिवंत सापाला दूध पाजू नका. म्हणजेच ही सर्वात मोठी चूक लोक करतात. शास्त्रानुसार जिवंत सापाला दूध पाजणे चुकीचे आहे, कारण सापाच्या शरीराची रचना दूध पचवण्यासाठी नसते. त्याने सापाला मृत्यू होऊ शकतो.
दूध हे नेहमी नागदेवतेच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर अर्पण करावे. आणि आता बघा काय करावे. तर भाग्य चमकवणारे हे नियम आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करावी, कारण महादेव हे नागाचे स्वामी आहेत. घरात किंवा मंदिरात मातीची किंवा धातूचा नाग आणून त्याला हळद कुंकू, अक्षता, फुले आणि दूध लाह्या वाहून पूजा करावी. आता मी तुम्हाला असे 3 महाउपाय सांगणार आहे जे विशेषतः तूळ राशीच्या लोकांनी या सोमवारच्या नागपंचमीला केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात दूर होतील आणि तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. पहिला उपाय, शनी राहू पीडा मुक्तीसाठी म्हणजे दूध दही अभिषेक. नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जा. तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात थोडे कच्चे दूध आणि दही एकत्र करून लस्सीसारखे मिश्रण तयार करा. हे मिश्रण शिवलिंगावर ओम नमः शिवाय किंवा ओम राहवे नमः याचा जप करत अर्पण करा. यामुळे कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे सर्व अशुभ प्रभाव तात्काळ शांत होतात. उपाय दुसरा, चांदीच्या नाग-नागिनीची जोडी. म्हणजे जर तुम्हाला सतत पैशाचे नुकसान होत असेल किंवा घरात नेहमी भांडणे होत असतील तर नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नाग-नागिनीची एक लहान जोडी विकत घ्या. त्याची घराजवळच्या शिवमंदिरात नेऊन पूजा करा आणि ती जोडी शिवलिंगावर अर्पण करा. जर मंदिरात शक्य नसेल तर ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. या उपायानं पितृदोष आणि कालसर्प दोषातून कायमची मुक्ती मिळते. उपाय तिसरा, नवनाग स्तोत्र किंवा नाग गायत्री मंत्र पठण. नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यावर घरात बसून नवनाग स्तोत्र किंवा ओम नवकुलाय विभहे विशदनंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या नाग गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने तूळ राशीच्या व्यक्तीभोवती एक सुरक्षा कवच तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते. तर माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो, मनातली सगळी भीती काढून टाका. ही नागपंचमी तुमच्यासाठी संकटाची नसून तुमच्या भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येत आहे. ग्रहांची साथ तुम्हाला आहेच, फक्त गरज आहे ती तुमच्या प्रामाणिक कष्टाची आणि नागदेवतेवरील श्रद्धेची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत नागदेवतेचा आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहो हीच प्रार्थना. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा. धन्यवाद.